नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम। स्क्रीनवर तुम्हाला दोन बॉल्स दिसत आहेत, एक टेनिस बॉल आहे आणि एक लेदरचा बॉल आहे। जर क्रिकेट खेळताना आपल्याला टेनिसचा बॉल कॅच करायला सोपं जातं का लेदरचा बॉल, तर उत्तर आहे टेनिस बॉल। याला कारण आहे संवेग। एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्हींवर अवलंबून असतो। म्हणजे बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो। या गुणधर्मालाच न्यूटनने संवेग असे संबोधले। संवेग एसआय पद्धतीनुसार संवेगाचे एकक किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद आणि सीजीएस पद्धतीत ग्रॅम सेंटीमीटर प्रति सेकंद आहे। जर वस्तूवर प्रयुक्त केलेले असंतुलित बल वेगांमध्ये बदल घडवून आणत असेल तर तेच बल संवेगातही बदल घडवते। वस्तूच्या संवेगात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक बल संवेग बदलाच्या दरावर अवलंबून असते। संवेग वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजेच संवेग। P बरोबर mv। संवेग ही सदिश राशी आहे। संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते। समजा m वस्तुमान असणारी एक वस्तू सुरुवातीला u वेगाने जात असताना तिच्या गतीच्या दिशेने f इतके बल प्रयुक्त केल्यास t इतक्या वेळेनंतर वस्तूचा वेग v होतो। म्हणून वस्तूचा सुरुवातीचा संवेग बरोबर mu1। t इतक्या कालावधीनंतर वस्तूचा अंतिम संवेग बरोबर mv। म्हणून संवेग परिवर्तनाचा दर बरोबर संवेगात होणारा बदल छेद वेळ। म्हणून संवेग परिवर्तनाचा दर बरोबर mv वजा mu छेद t बरोबर m कंसात v वजा u छेद t बरोबर ma। आपल्याला माहिती a बरोबर v वजा u छेद t, म्हणून त्या ठिकाणी आपण a हे घातले। न्यूटनचा गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो। म्हणून ma समप्रमाणात f। म्हणून f बरोबर k गुणिला ma। k हा स्थिरांक असून त्याचे मूल्य t आहे। f बरोबर ma। आपल्याला काय मिळालं? ma हा समप्रमाणात f, म्हणून f बरोबर k गुणिला ma, म्हणून f बरोबर ma। k हा स्थिरांक असून त्याचे मूल्य 1 आहे। एसआय पद्धतीत बलाचे एकक न्यूटन आहे। 1 किलोग्रॅम वस्तुमानास 1 मीटर प्रति सेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 न्यूटन बल असे म्हणतात। 1 न्यूटन बरोबर 1 किलोग्रॅम गुणिला 1 मीटर प्रति सेकंदचा वर्ग। सीजीएस पद्धतीत बलाचे एकक डाइन आहे। 1 ग्रॅम वस्तुमानात 1 सेंटीमीटर प्रति सेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 डाइन बल असे म्हणतात। आता बघूया न्यूटनचा तिसरा नियम। तर जशी फुग्याची हवा कमी होत जाते तशी ती बोट थांबते। ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याच वेळी दुसरी वस्तू ही पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करते। दोन वस्तूंमधील बले नेहमी समान व विरुद्ध असतात। ही कल्पना न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमात मांडली आहे। पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास क्रियाबल, तर दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास प्रतिक्रिया बल म्हणतात। प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात। क्रिया व प्रतिक्रिया या बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत। ही बले जोडीनेच प्रयुक्त होतात। बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते।
क्रियाबल व प्रतिक्रियाबल एकाच वेळी कार्यरत असतात. क्रिया व प्रतिक्रिया बले वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात. ती एकाच वस्तूवरती प्रयुक्त नसतात. त्यामुळे ती बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत. जरा डोके चालवा. बॅटने चेंडू टोलवताना बॅटची गती कमी होणे, बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीचे मागे सरकणे आणि अग्निबाणाचे प्रक्षेपण ही न्यूटनच्या तिसऱ्या नियमाची उदाहरणे आहेत. आता बघूया संवेग अक्षय्यतेचा नियम. समजा ए या वस्तूचे वस्तुमान m1 असून तिचा सुरुवातीचा वेग u1 आहे. तसेच बी या वस्तूचे वस्तुमान m2 असून तिचा सुरुवातीचा वेग u2 आहे. संवेगाच्या सूत्रानुसार ए वस्तूचा सुरुवातीचा संवेग बरोबर m1 u1 व बी वस्तूचा सुरुवातीचा संवेग बरोबर m2 u2. ज्यावेळी दोन्ही वस्तू एकमेकांवरती आदळतील त्यावेळी ए वस्तूवर बी वस्तूमुळे F1 बल प्रयुक्त होते. ए वस्तू त्वरणित होते व तिचा वेग v1 होतो. म्हणून ए वस्तूचा आघातानंतरचा संवेग बरोबर m1 v1. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार ए वस्तू देखील बी वस्तूवर समान बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त करते. त्यावेळी तिच्या संवेगात बदल होतो. समजा तिचा वेग v2 झाल्यास बी वस्तूचा आघातानंतरचा संवेग बरोबर m2 v2. जर बी वस्तूवर F2 बल प्रयुक्त होत असेल तर F2 बरोबर वजा F1. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार F बरोबर ma. म्हणून m2 a2 बरोबर वजा m1 a1. म्हणून m2 इथे a2 ची किंमत टाकली v2 वजा u2 छेद t. v2 वजा u2 छेद t ही a2 ची किंमत टाकली आणि उजव्या बाजूला a1 ची किंमत टाकली v1 वजा u1 छेद t. काय मिळालं आपल्याला? m2 कंसात v2 वजा u2 बरोबर वजा m1 कंसात v1 वजा u1. दोन्ही बाजूला t ही सारखी असल्यामुळे कॅन्सल झाली. m2 v2 वजा m2 u2 बरोबर वजा m1 v1 अधिक m1 u1. म्हणून m2 v2 अधिक m1 v1 बरोबर m1 u1 अधिक m2 u2. एकूण अंतिम संवेगाचे परिमाण बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण. म्हणून जर दोन वस्तूंवर बाह्यबल कार्य करत नसेल तर त्यांचा सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम एकूण संवेग सारखाच असतो. वस्तूंची संख्या कितीही असली तरी त्यासाठी हे विधान सत्य असते. संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत. दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्यबल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो, तो बदलत नाही. हा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे. टक्कर झाल्यानंतरही संवेग स्थिर असतो. टक्कर झालेल्या वस्तूंमध्ये संवेग पुनर्वर्तित होतो. एका वस्तूचा संवेग कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संवेग वाढलेला असतो. त्यामुळे हा सिद्धांत पुढील प्रमाणे देखील सांगता येतो. जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. म्हणजेच m2 v2 अधिक m1 v1 बरोबर m1 u1 अधिक m2 u2. हा सिद्धांत समजण्यासाठी बंदुकीतून मारलेल्या गोळीचे उदाहरण विचारात घेऊया. जेव्हा m1 वस्तुमानाची गोळी m2 वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग m1 v1 होतो. गोळी उडवण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असल्याने सुरुवातीचा संवेग 0 असतो आणि एकूण संवेग 0 असतो.
गोळी उडवल्यानंतर देखील वरील नियमांप्रमाणे एकूण संवेग 0 असतो. अर्थात गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेने सरकते. या सरकण्याला प्रतिक्षेप असेच म्हणतात. प्रतिक्षेप म्हणजेच रिकॉईल असे म्हणतात. बंदूक प्रतिक्षेप वेगाने V2 अशा पद्धतीने सरकते की M1 V1 अधिक M2 V2 बरोबर 0 किंवा V2 बरोबर वजा M1 छेद M2 गुणिला V1. बंदुकीचे वस्तुमान हे गोळीच्या वस्तुमानापेक्षा जास्त असल्यामुळे बंदुकीचा वेग हा गोळीच्या वेगापेक्षा कमी असणार आहे. बंदुकीचा संवेग व गोळीच्या संवेगाचे परिमाण सारखे असते तर दिशा विरुद्ध असतात, त्यामुळे तेथे संवेग स्थिर असतो. रॉकेट प्रक्षेपणाच्या वेळेला अग्निबाण प्रक्षेपणाच्या वेळेला सुद्धा न्यूटनच्या 3ऱ्या नियमाचा उपयोग केला जातो.